आय बिलीव्ह इन हिलिंग्स. जेव्हा मी मधल्या काळात एक छोटी सुट्टी घेतली तेव्हा मी रेकी शिकले. प्रसाद नावाचा माझा गुरु आहे, त्याच्याकडे मी रेकीच्या लेवल्स शिकले. त्याची वर्कशॉप्स अटेंड केली आणि सायलेंट हिलिंग वर्कशॉप्स असतात. मला खूप मजा येते आणि तोपर्यंत काही रेकीशी माझा काही संबंध नव्हता. म्हणजे जी गोष्ट तुमच्या आयुष्यात घडायची असते ना तेव्हा घडते. मी येऊ कशी तशी मी नांदायला शूटिंग संपवलं. मी म्हटलं आता सुट्टी घेणार, आता काही काम नाही करणार. मग मला सुचित्राताईचा लक्षचे तेव्हा नवे लक्ष चालू होतं. ती म्हणाली एक स्पेशल सिरीज आहे, तर 2 एपिसोड का 3 एपिसोड तू करशील का प्लीज. तर मी म्हटलं हो हो करेन ना. आता लक्षनी माझी एक वेगळी जर्नी सुरू झाली होती. सो आम्ही लक्षच्या शूटिंगला गेले. तिकडे एक कलाकार आहे. तर पहिले 2-3 दिवस आम्ही बोललोही नाही, कामाशी काम. आणि नंतर तर तिसऱ्या अगदी शेवटचा दिवस होता तेव्हा तो म्हणाला की मैं तो मराठी कलाकार आहे. तर त्यांनी मला सांगितलं की आप रेकी पे बिलीव करती है क्या. म्हटलं की हां म्हणजे मला माहिती नाही म्हटलं. मग तो मला तेव्हा इतका दिवसभरात इतक्या गप्पा झाल्या. त्यांनी मला सांगितलं की आता लगेच वर्कशॉप आहे. म्हणजे नशिबाने बघ ना, म्हणजे ॲज इफ इट वॉज प्लॅन्ड. 4 दिवसांनी त्याच्या गुरुचं म्हणजे प्रसादचं वर्कशॉप होतं रेकी लेवल 1चं. ओके. तर तो म्हणाला की बहुतेक मी बोलतो सरांशी. आणि त्या वर्कशॉपमध्ये मी ॲडमिशन घेतली पण 4 दिवसात. माझं रेकी 1 झालं आणि रेकी 2साठी 6-6 महिने थांबावं लागतं. पण दुसऱ्याच महिन्यात त्यांनी रेकी 2चं वर्कशॉप केलं. रेकी 2चं वर्कशॉप केलं. मग आणखीन एक वर्कशॉप केलं, सायलेंट हिलिंग केलं. मग 10 दिवसांचं बेळगावला एक हिलिंग वर्कशॉप केलं. सो मला असं वाटतं की जेव्हा तुम्हाला मनापासून करायची इच्छा असते किंवा तुम्हाला युनिव्हर्सला माहिती असते की तुम्हाला आत्ता ह्याची गरज आहे, तर ते तुमच्यासाठी प्लॅन करतात. हिलिंग म्हणजे तुझ्यासाठी काय, मला जाणून घ्यायला आवडेल. तू म्हणाली सायलेंट हिलिंग किंवा बेळगावला गेलीस, म्हणजे एक्झॅक्टली हिलिंग मध्ये तू काय अनुभव बॉडीमध्ये खरकट असतं ना, खरकट ते काढून टाकायचं. म्हणजे की कुठल्याही फॉर्ममध्ये असतं ना ते. म्हणजे भले आपण शिळ्या पोळीचा चुरा करून दुसऱ्या दिवशी ती खातो, पण ती संपवतो ना पोळी काहीतरी करून, किंवा पोळीचे लाडू वळतो आणि ती खातो. तर आपल्याकडे अंगात जे काही खरकट आहे त्याचं काय करायचं नक्की. काही खरकटी आपण एका वेगळ्या गोष्टीत वापरतो आणि मग ती एनर्जी दुसऱ्या ठिकाणी चॅनलाइज करून त्याचा एक वेगळा परिणाम होतो. किंवा काही गोष्टींची गरजच नसते आपल्या शरीराला. बरोबर. तर हळूहळू ते शोधायच्या आणि हळूहळू त्यांना लेट गो करायचं. लेट गो करायला शिकले मी या सगळ्या प्रोसेसमध्ये. मी खूप धरून ठेवायच्या गोष्टी. कोण काही बोललं ना की मनाला लागायचं आणि त्याच्यावरती मी सतत चरवण करत राहायचे. नोईंगली, अननोईंगली आणि सबकॉन्शियस माइंडमध्ये माझ्या आपलं चालू असायचं. आणि त्यांनी मी खरंच सांगते 2 वर्षापूर्वीपर्यंत मला हे ओके चलो होत आहे असं काही वाटत नव्हतं, असं वाटत होतं. पण मग माझ्या लक्षात आलं की हे सगळं माझी बॉडी सांगते की हे मला नको आहे आणि मी ते ऐकत नाही आहे. मग माझं पोट दुखायला लागतं. हे मला नको आहे. मग काय होतं, माझा घसा दुखायला लागतो. हे मला नको आहे. मग काय होतं, मला डायरेक्ट एंडोमेट्रियोसिस होतो. सो युअर बॉडी इज टेलिंग यू, गिविंग यू सिग्नल्स की मला हे आत्ता नको आहे. आणि तुम्ही त्यावेळी त्या क्षणी जर बॉडीचं ऐकून त्याच्यावरती काम करायला सुरुवात नाही केली तर बॉडी विल रिटॅलिएट. आणि काय कुठल्या पद्धतीने बॉडी रिटॅलिएट करणार की तिचा राग ती आजारपणातनं दाखवणार. आणि मग हळूहळू 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 अशा गोष्टी मला जाणवायला लागल्या आणि मी ठरवलं की बस, माझी माणसं आहेत ना ती मी मला पूर्वी ना मी पीपल प्लीजिंग करायचे असं मला वाटतं की जाऊ दे नाहीला वाईट वाटतं, जाऊ दे नाहीला वाईट वाटतं. आणि म्हणून मनात ठेवायचं. आणि मनात जेव्हा ठेवतो ना तेव्हा आपल्याला एखादी गोष्ट मनाविरुद्ध करायला लागते, मग त्याचा त्रास होतो. कधी कधी मनाविरुद्ध करायचं नसतं म्हणून आपण ना एक बारीक खोटं बोलतो की नाही गं आज मी नाही येऊ शकत, मला बरं नाही. मग दुसरीकडे गेलेली असतेस तू, कळलं तुला. तर हे पण माझ्या बाबतीत झालेलं आहे. पण मी म्हटलं की ठीक आहे, मला आत्ता नको आहे. हे मी सांगितलं, समोरच्याला फार तर काय होईल, वाईट वाटेल, हर्ट होईल. इट्स ओके. समोरच्याला हर्ट होईल म्हणून मी मला स्वतःच्या बॉडीला हर्ट करून घेऊ. मी त्या दुसऱ्या माणसाला सांगितलं असं आहे, मला खरंच त्रास. पण मी खरं बोलले ना, मी माझ्या मनातलं सांगितलं तर माणसाला माझ्यावर विश्वास जास्त बसेल. सो आय स्टार्टेड डीलिंग विथ माय बॉडी इन दॅट वे. आणि आय थिंक थिंग्स चेंज यार. थिंग्स मूव्ड.